नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण या ब्लाउज पीसची डिझाइन बघणार आहोत। बोटनेकवर व्ही नेक गळा बनवणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर हे 38 साइजचं 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर याची आपण कटिंग बघणार आहोत बॅक नेकची। तर मी अशा प्रकारे अस्तर घेतलेला आहे। अस्तर हे आपल्याला डबल फोल्ड करून टाकायचं आहे। बंद बाजू आपल्याकडून ठेवायची आहे व खुली बाजू समोरच्या बाजूने ठेवायची आहे। तर इथे मी ब्लाउजची उंची घेतली आहे 13.5 तयार आहे। त्यामध्ये 1 इंच वाढवून घेतला आहे। 14.5 इंचावर टिक करून घ्यायची आहे। आणि आपल्याला बोटनेक ब्लाउज असल्यामुळे आपल्याला याचा शोल्डर घ्यायचा आहे 7.5 इंच। 38 साइजचा ब्लाउज आहे। तुम्ही इथे कोणत्याही साइजचा ब्लाउज बनवू शकता, त्यानुसार माप घ्यायचं आहे। साइजनुसार आपल्याला माप घ्यायचं असतं। तर मी इथे शोल्डर घेतला आहे 7.5 इंच आणि आर्महोल घेतला आहे 7 इंच। आणि आता आपल्याला इथे रेषा मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 9.5 इंच आणि त्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन टाकायचं आहे 1.5 इंच। तुम्ही इथे 2 इंचही घेऊ शकता शिलाई मार्जिन व अशा प्रकारे रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला खालच्या साइडने टाकायचं आहे कमरेचं माप। तर 38 साइजमध्ये कमर आहे 32 इंच, त्याचा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे 8 इंच। त्यापुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच आणि 1 इंच पाठीमागील टक्ससाठी। आणि अशा प्रकारे आपल्याला रेषा जुळवून घ्यायची आहे। तर आता आपल्याला टाकायचं आहे आर्महोलचं माप। तर आपल्याला बोटनेकमध्ये आर्महोल हे 1 इंचाचं घ्यायचं असतं पाठीमागील भागासाठी व अशा पद्धतीने आपल्याला आर्महोलला गोलाकार देऊन घ्यायचा असतो, म्हणजेच पाठीमागील मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा असतो आपल्याला अशा पद्धतीने। तर पाहू शकता आता 38 साइजसाठी आपल्याला गळ्याचं माप घ्यायचं आहे 4.5 इंचावर। इथे मी 4.5 इंचावर मार्क केला आहे। खालच्या साइडने आपल्याला 4.5 इंचावर एक मार्क करायचा आहे। तर मी गळ्याची लांबी घेतली आहे 10 इंच आणि खालच्या साइडने आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे 4.5 इंच आणि अशा प्रकारे चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि त्या चौकोन बॉक्समध्ये आपल्याला व्ही नेकला आकार द्यायचा आहे। तर आपल्याला इथे अर्धा इंच शोल्डर डाऊन करायचं आहे। बोटनेकमध्ये आपल्याला हे करायचं असतं अर्धा इंच शोल्डर डाऊन। आणि आता आपल्याला अशा पद्धतीने व्ही नेक तयार करून घ्यायचा आकार द्यायचा आहे। तर पाहू शकता इथे गळ्याला आकार अशा पद्धतीने देऊन झालेला आहे। आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आपल्याला मार्किंगवरूनच कट करायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने पाठीमागील भाग कट करून झालेला आहे। आणि आता आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे। गळाही कट करून झालेला आहे। तर पाहू शकता इथे गळा कट करून झालेला आहे। आता आपल्याला हे अस्तरवर कटिंग केलेलं आपल्याला मेन फॅब्रिकवर कट करून घ्यायचं आहे, म्हणजे मेन ब्लाउज पीसवर कट करायचं आहे। तर मी ते डबल फोल्ड ब्लाउज पीस ही डबल फोल्ड करून घेतलेली आहे अशा पद्धतीने। आणि आता आपण जे अस्तरवर गळा कट केलेला आहे पाठीमागील भाग तो आपल्याला यावर मेन फॅब्रिकवर अशा पद्धतीने टाकायचा आहे आणि अर्धा इंच इतका अंतर घेऊन आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे ब्लाउज पीसवरही कट करून झालेला आहे। तर आता आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे पाठीमागील भाग। तर आता इथे आपल्याला ब्लाउज पीसचं कापड अगोदर सरळ टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउज पीसचं कापड सरळ टाकायचं आहे आणि त्यावर अस्तरही सरळ टाकायचं आहे। आणि आपल्याला गळ्याला पिना लावून घ्यायच्या आहेत, कारण हे फॅब्रिक सरकणार नाही। अशा पद्धतीने पिन्स लावून घेतलेले आहेत पाहू शकता। आणि आता आपल्याला गळ्याला 2 रेषा इतका अंतर घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि आपल्याला शिलाई देत असताना कापड हे हाताने प्रेस करत बरोबर शिलाई द्यायची आहे, कारण नंतर पाठीमागील भागामध्ये चुना वगैरे पडणार नाहीत। आणि आता इथे आपल्याला हा दाब अशाच पद्धतीने उचलायचा आहे आणि सुई आतमध्ये ठेवून आपल्याला अशा पद्धतीने वळून घ्यायचा आहे व दाब ठेवून नंतर शिलाई द्यायची आहे, कारण ब्लाउजला कोना चांगल निघतो अशामुळे। तर पाहू शकता इथे आपली गळ्याला शिलाई देऊन झालेली आहे। आता आपल्याला हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे।
तर एक्स्ट्राचं कापड कट झालेलं आहे. तर आता आपल्याला कमरेच्या भागालाही अशाच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर आपल्याला इथे अर्धा इंच अंतर घेऊन शिलाई द्यायची आहे. तर पाहू शकता आपण जे 1 इंच अंतर घेतलेलं असतं वाढवून उंचीमध्ये, ते आपल्या इथं अर्धा इंच शिलाईमध्ये जातं आणि अर्धा इंच आपलं शोल्डर जॉईंट करण्यामध्ये जातं. त्यामुळे आपण 1 इंच हे कोणत्याही ब्लाऊजच्या उंचीमध्ये वाढवून घेत असतो. तर आपली इथे कमरेच्या या भागाला शिलाई देऊन झालेली आहे. आता आपल्याला एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर एक्स्ट्राचं कापड हे कट करून झालेलं आहे. आता आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. गळ्याला कट्स दिल्यामुळे गळा फिनिशिंगने येतो. तर अशा पद्धतीने मी ते गळ्याला कट्स देऊन घेणार आहे. हे कट्स आपल्याला शिलाईवर जाऊ द्यायचे नाही, त्याच्या शिलाईच्या अलीकडेच हे कट्स आपल्याला द्यायचे असतात. आणि आता आपल्याला हे ब्लाऊज पाठीमागील भाग सरळ करून घ्यायचा आहे व त्यावर गळ्याला एक फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही इथे पाठीमागील भागाला प्रेस करूनही घेऊ शकता. तर पाहू शकता इथे पाठीमागील भाग एकदम फिनिशिंगने गळा आलेला आहे. त्यावर आता आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कॉर्नरवर शिलाई द्यायची असते आपल्याला. फिनिशिंगची शिलाई कॉर्नरवर द्यायची असते अशा पद्धतीने. आणि एकदम सोप्या पद्धतीचा गळा आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा व आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर पाहू शकता इथे गळ्याला शिलाई देऊन झालेली आहे आपली. आता आपल्याला कमरेच्या भागालाही शिलाई देऊन घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे कमरेच्या भागाला शिलाई देऊन झालेली आहे. आता आपल्याला अस्तर हे ब्लाऊज पीसला पूर्ण अटॅच करायचं आहे. त्यामुळे आपल्याला आता पूर्ण अस्तरला शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि अस्तरलाही जॉईंट करत असताना आपल्याला हाताने प्रेस करत शिलाई द्यायची आहे, कारण नंतर पाठीमागील भागामध्ये फुगा वगैरे किंवा चुन्या वगैरे पडणार नाहीत. तर पाहू शकता आता याही साईडला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे अस्तरला. तर इथे अस्तर आपलं जॉईंट करून झालेलं आहे. आता आपल्याला याचा एक्स्ट्राचा भाग हे कट करून घ्यायचा असतो. आता एक्स्ट्राचं कापड आपल्याला अस्तर बरोबर कट करून घ्यायचं असतं. तर इथे एक्स्ट्राचं कापड कट करून झालेलं आहे. आता आपल्याला पाठीमागील भागाला टक्स द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कापड सेंटरवर फोल्ड करायचं आहे आणि टक्स देऊन घ्यायचं आहे. तर मी ते टक्सची रुंदी घेतली आहे अर्धा इंच आणि टक्सची उंची घेतली आहे 4.5 इंच. तर पाहू शकता इथे एका साईडचा टक्स देऊन झालेला आहे. दुसऱ्या साईडचा टक्स आपल्याला याच पद्धतीने द्यायचा आहे. टक्सची रुंदी घ्यायची अर्धा इंच आणि उंची घ्यायची आहे 4.5 इंच. आणि टक्स हा पाठीमागील गळ्यावरही डिपेंड असतो, कारण पाठीमागील गळा जास्त डीप असेल तर आपल्याला टक्स हा लहान घ्यायचा असतो आणि पाठीमागील गळा जर जास्त डीप नसेल तर आपल्याला टक्स हा टक्सची लांबी जास्त घ्यायची असते. मी इथे पट्टी घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि ही पट्टी आपल्याला सरळ साईडने फोल्ड करायची आहे व त्यावर एक शिलाई देऊन घ्यायची आहे. ही पट्टी आपल्याला गळ्याला लावायची आहे आणि त्याला छोटे छोटे लटकन्स बनवून लावायचे आहेत. तर पाहू शकता इथे शिलाई देऊन झालेले एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि आता ही पट्टी आपल्याला याच्या सहाय्याने अशा पद्धतीने सरळ करून घ्यायची आहे पट्टी आणि त्यावर आपल्याला कॉर्नरने शिलाई देऊन घ्यायची आहे पट्टीला. तर पाहू शकता इथे पट्टी सरळ करून झालेली आहे. आता तिला आपल्याला कॉर्नरने दोन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर एका साईडने शिलाई देऊन झालेली आहे, दुसऱ्या साईडने शिलाई अशाच पद्धतीने द्यायची आहे पट्टीला आणि गळ्याला आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे.
तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला अगोदर ठेवून बघायची आहे पट्टी आणि नंतर आपल्याला यावर शिलाई देऊन घ्यायची आहे. 3 इंच इतकं अंतर सोडून तुम्ही ही पट्टी लावून घेऊ शकता. आपण ज्या ठिकाणी दोरी अटॅच करतो त्या ठिकाणी आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर ही पट्टी अटॅच करून झालेली आहे पाहू शकता. त्याला आता आपल्याला लटकन्स तयार करून घेऊन लावायचे आहे. त्यासाठी मी ती चौकोर कापड कट करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने चौकोर कापड कट करून घेतलेले आहेत आणि लटकन तयार करून घेऊन लावलेले. पाहू शकता एकदम छान गळा दिसत आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवून तयार होतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ चॅनलवर अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येऊन जातं. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.